गणपतीचं आगमन झालेलं आहे, पण प्रत्येक दिवशी प्रत्येक नैवेद्य हा वेगळा असतो। तर प्रत्येक दिवशी प्रत्येक नैवेद्य हा कोणता? 11 दिवसाचे 11 नैवेद्य असतात। तर त्यातला आज आपण पाहणार आहोत की 11 दिवसाचे 11 नैवेद्य कोणते। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। गणपतीचा पहिला दिवस, स्थापना। ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना होते त्या दिवशी पहिलाच नैवेद्य म्हणजे मोदक। गणपतीला अत्यंत प्रिय पदार्थापैकी एक म्हणजे तांदळाच्या पिठाचे मोदक। गूळ घालून, नारळ तूप घालून बनवतात ते मोदक। पहिल्या दिवशी गणपतीला असतो नैवेद्य तो मोदक। दुसरा दिवस पण मोदकच असतात किंवा लाडू असतात, पण तुरीचे लाडू असतात। तांदळाच्या पिठाचे आणि गुळाचा लाडू बनवून अर्पण केले जातात, तो असतो दुसरा दिवस। तिसऱ्या दिवशी असते पुरणपोळी। चण्याच्या डाळीचे पुरण आणि गव्हाच्या पिठाची पोळ्या तयार करून गणपतींना अर्पण करतात। चौथ्या दिवसाचा नैवेद्य असतो साजूक तुपातला शिरा, रव्याचा शिरा। साजूक तूप तयार करून गणपतीला नैवेद्य दाखवावा। पाचव्या दिवसाचा नैवेद्य असतो खीर, तांदळाची किंवा साबुदाण्याची खीर, पण गोड खीर। गोड पदार्थ म्हणजे गणपतीला अप्रतिम असे प्रिय असतात, त्यामुळे 5व्या दिवसाचा नैवेद्य आहे खीर। 6व्या दिवसाचा नैवेद्य आहे कटवणीचा भात। कडधान्यापासून तयार केलेला भात गणपतीला अर्पण केला जातो। 7व्या दिवसाचा नैवेद्य आहे उकडीचे मूग। उकडलेल्या मुगाला फोडणी टाकून गणपतीला नैवेद्य अर्पण करतात, ते उकडीचे मूग। 8व्या दिवसाचा नैवेद्य असतो फलाहार। विविध प्रकारची फळे आणि पंचामृत हे अर्पण केले जाते। त्याचप्रमाणे 9व्या दिवशीचा नैवेद्य उकडीचे मोदक। उकडलेल्या पिठाच्या मोदकामध्ये गूळ, नारळाचं सारण भरून तयार केले जातात, ते गव्हाच्या पिठाचे मोदक। 10व्या दिवशीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे चणे। उकडलेल्या हरभऱ्याचे चण्याचे नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। आणि 11व्या दिवशीचा नैवेद्य आहे तो म्हणजे खिचडी। सगळे मटेरियल टाकून हे जे गणपतीला अर्पण करा, मग सगळ्यांना वाटा। खिचडी म्हणजे सगळ्या डाळी आणि भातानं बनवलेली खिचडी। ही खिचडी तुम्ही गणपतींना 11व्या दिवशी अर्पण करू शकता आणि सर्वांना प्रसाद म्हणून वाटू शकता। तर अशा पद्धतीने 11 दिवसाचे 11 नैवेद्य आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन आणि एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी पुन्हा नक्कीच भेटेन। धन्यवाद।